Hello, my dear students. Today we are going to learn the lesson 3.2, The Fall of Troy. In this story, there are two parts. Now, listen the introductory note of the first part. The Iliad is a story about Troy, a strong city, strongly protected by its walls and defended by its brave soldiers. Everyone from Greece was against the Trojans because Paris, the prince of the Troy, had taken Helen. Troy was attacked. The war lasted for 10 years. Hector was killed by Achilles, who was later killed. Paris too died. In this way, dear students, just I tell you the introductory note of this part. The title of the story or the lesson is The Fall of Troy. I think there is a Hollywood movie on this story. विद्यार्थी मित्रांनो, द फॉल ऑफ ट्रॉय ह्या स्टोरीवर हॉलिवूडचा मूव्ही देखील आहे. ट्रॉय म्हणजे काय बरं? ट्रॉय हे एक शहराचं नाव आहे. द फॉल ऑफ ट्रॉय, फॉल म्हणजे ऱ्हास होणे. त्या शहराचा, ट्रॉय या शहराचा कसा ऱ्हास होतो ते आपणास या ठिकाणी पाहायचंय. लेट्स सी द लेसन पार्ट 1. The Iliad is the story of Ilium or Troy, a rich trading city in Asia Minor near the narrow sea that leads from the Aegean to the Black Sea. विद्यार्थी मित्रांनो, The Iliad is the story of Ilium or Troy. ही जी स्टोरी आहे ही एका ट्रॉय, रिच, अतिशय वैभव संपन्न, श्रीमंत ट्रेडिंग सिटी. ट्रेडिंग म्हणजे काय? खरेदी विक्री करणारं शहर. असं हे खूप श्रीमंत शहर एशियामधील, की जे शहर एशियामध्ये मायनर नियर द नॅरो सी दॅट लीड्स फ्रॉम द एशियन टू द ब्लॅक सी. त्याचं जे लोकेशन आहे ते या ठिकाणी थोडक्यात दिलेलं आहे की अशा पद्धतीने त्याच्या बाजूलाच समुद्र आहे. समुद्राच्या काठावर हे शहर वसलेलं, दॅट लीड्स फ्रॉम द एशियन टू द ब्लॅक सी. आणि अशा प्रकारे एशियनकडून ब्लॅक सीकडे पर्यंत याचा विस्तार आहे. अतिशय वैभव संपन्न रिच सिटी. It was well situated both for commerce and agriculture. पहा कसं ते शहर होतं ते थोडक्यात या ठिकाणी आपण पाहत आहोत या फर्स्ट पॅरेग्राफमध्ये. वी आर सीइंग अबाउट दिस ग्रेट हिस्टोरिकल सिटी ट्रॉय. ट्रेडिंग सिटी त्या काळामध्ये खूपच वैभव संपन्न असं हे शहर होतं.
बोथ फॉर कॉमर्स अँड ॲग्रिकल्चर. हे शहर कॉमर्स पण त्याला वाणिज्य म्हणतो किंवा इथे आपण व्यापार म्हणूया, अँड ॲग्रिकल्चर म्हणजे शेती विषयक, अशा पद्धतीने ह्या दोन्ही म्हणजे कॉमर्स आणि ॲग्रिकल्चरमध्ये हे शहर खूप वेल नन त्या काळामध्ये होतं. इन फ्रंट ऑफ द सिटी वॉज द सी ओव्हर विच सेल्ड द शिप्स ऑफ ट्रॉय कॅरिंग गुड्स अँड ग्रेन. पहा, इन फ्रंट ऑफ ही एक फ्रेज आहे, वाक्यप्रचार आहे. इन फ्रंट ऑफचा अर्थ आहे च्या समोर, म्हणजे त्या शहराचा समोर. काय बरं होतं? वॉज द सी ओव्हर विच सेल्ड द शिप्स ऑफ ट्रॉय. त्या शहराच्या समोर समुद्र. मी तुम्हाला आधीच सांगितलं की समुद्राच्या काठावर हे शहर वसलेलं आणि त्या समुद्रामध्ये शिप्स जहाजं सेल्ट करणं, त्या ठिकाणी ट्रॉय या शहराचे जहाजं समुद्रात गिरट्या घालत होते. कॅरिंग गुड्स अँड ग्रेन, मालवाहू जहाजं की ज्यामध्ये ग्रेन असेल, धान्य, गुड्स, विविध प्रकारचा मालची ने-आण त्या ठिकाणी होत होती. अशा प्रकारचं हे ट्रेडिंग कॉमर्स मध्ये रिच असलेलं शहर. ॲट द बॅक रोज द हाय पीक ऑफ माउंट इडिया फ्रॉम विच फ्लोट मेनी रिव्हर्स अँड स्ट्रीम्स. पहा, आणखीन काय बरं त्या ठिकाणी. विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला माहिती असेल, गाव, शहर, देश ज्या ठिकाणी नदी असेल, समुद्र असेल, त्या काठावर वसलेलं असेल, तर साहजिकच ते शहरं, ते गावं, ते राज्य श्रीमंत असतं. तर अशा प्रकारे तिथे प्रचंड मोठ्या प्रमाणामध्ये व्यापारला चालना मिळत असते. कारण तुम्हाला माहिती असेल, जगात सर्वात जास्त मालाची ने-आण होत असेल तर ती शिप्समधून, कार्गोजनी, जहाजांनी हेवी गुड्स जो असतो त्याची ने-आण होत असते. आणखी पहा, ॲट द बॅक रोज द हाय पीक ऑफ माउंट इडा. त्या ठिकाणी जो माउंट इडा आहे त्यातून पीक ऑफ माउंट इडा. इडा इज द नेम ऑफ दॅट माउंट. त्या शहराच्या पाठीमागे एक माउंट, डोंगर, त्याचं नाव इडा आहे. त्याच्या हाय पीकवरनं, त्याच्या माथ्यावरून फ्रॉम विच फ्लोट मेनी रिव्हर्स अँड स्ट्रीम्स. तर पहा, तिथून बऱ्याच नद्या, ओढे त्यांचा उगम झालेला आहे. खूपच छान. समोर आहे समुद्र शहराच्या समोर, आणि शहराच्या पाठीमागे जो माउंटन आहे, जो डोंगर आहे, त्या डोंगराच्या डोंगरातून अनेक नद्या, स्ट्रीम्स सुद्धा आहेत. त्या माउंटचं नाव आहे, डोंगराचं नाव आहे माउंट इडा. द व्हॅलीज अमंग द हिल्स वेर वेल वॉटर्ड अँड फर्टाईल. पहा, द व्हॅलीज अमंग द हिल्स, त्या टेकड्यांच्या मध्ये ज्या व्हॅलीज आहेत, ज्या दऱ्या खोऱ्या आहेत, वेर वेल वॉटर्ड अँड फर्टाईल. तर त्या ठिकाणी जी माती आहे, जी जमीन आहे त्या व्हॅलीजमध्ये, व्हॅली म्हणजे दरी, तर कशी आहे त्या ठिकाणी जमीन? अतिशय फर्टाईल. फर्टाईल म्हणजे सुपीक, वेल वॉटर्ड, पाणी असलेली सुपीक जमीन. विथ कॉर्न ग्रोविंग इन फर्टाईल फील्ड्स. कॉर्न तुम्हाला माहिती असेल,
तर अशा प्रकारे विथ कॉर्न ग्रोविंग इन फर्टाईल फील्ड्स, त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणामध्ये कॉर्न्स मकाचं पीक शेती घेतली जात होती. अँड कॅटल फीडिंग ऑन द रिच ग्रास ऑफ द मेडोज वाईल शिप फेड ऑन द स्लोप्स ऑफ द हिल्स. अतिशय सुंदर वर्णन या ठिकाणी आपण पाहत आहोत या शहराचं. पहा, त्या व्हॅलीजमध्ये सुपीक जमीन, त्यात कॉर्न्स मक्याचं शेती, त्यानंतर तिथे असलेलं मेडोज म्हणजे काय, कुर्ण गवतासाठी असलेलं मैदान. तर त्यामध्ये कॅटल फिडिंग करतायत. कॅटल गुरंढोरं चारा खातायत. रिच ग्रास आहे, ग्राससुद्धा भरपूर प्रमाणामध्ये गवत त्या ठिकाणी आहे. व्हाईल शी फेड, कॅटलच नव्हे तर शीपसुद्धा, मेंढ्यासुद्धा फेड ऑन द स्लोप्स ऑफ द हिल्स, त्या टेकड्यांच्या उतारांवर सुद्धा शीप फेड करतायत. अशा पद्धतीने अतिशय सुंदर निसर्गरम्य असं हे ठिकाण, वैभव संपन्न, सुजलाम सुफलाम आपण म्हणू शकतो असं हे ट्रॉय सिटी होती. विद्यार्थी मित्रांनो, आपण ह्या पहिल्या पॅरेग्राफमध्ये पाहिलेलं आहे की कशा प्रकारे हे शहर रिच प्रॉस्परस सिटी होती. इथे बाजूला प्रश्न आहे, हाऊ डिड द लोकेशन ऑफ द ट्रॉय हेल्प इट टू ग्रो इन टू अ व्हेरी रिच ऑर प्रॉस्परस सिटी. कशा पद्धतीने हे ट्रॉय शहरचं जे लोकेशन आहे त्या लोकेशनमुळे त्या अधिकच श्रीमंत वैभव संपन्न झालेलं आहे. या पॅरेग्राफमध्ये याचा आन्सर आपण पाहू शकतो. नेक्स्ट पॅरेग्राफ, राउंड देअर सिटी द ट्रोजन्स हॅड बिल्ड अ स्ट्रॉंग वॉल so that no enemy should attack them from the sea. पहा, round their city the Trojans. आता ट्रोजन्स म्हणजे काय, ट्रॉय शहरातील लोक, सिटीजन, नागरिकांना म्हणतात ट्रोजन्स. जसं आपण भारतीय इंग्लिशमध्ये आपल्याला इंडियन्स असं म्हणतात, त्या प्रकारे ट्रॉयमधील लोकांना ट्रोजन्स, अमेरिकेतील लोकांना अमेरिकन्स, अशा प्रकारे. द ट्रोजन्स हॅड बिल्ड अ स्ट्रॉंग वॉल. त्या शहराच्या सभोवताली ट्रोजन्सनी एक भली मोठी प्रचंड स्ट्रॉंग, अतिशय मजबूत अशी भिंत बांधलेली. आपण त्याला तटभिंत म्हणू शकतो, संरक्षण भिंत म्हणू शकतो. सो दॅट नो एनिमी शूड अटॅक देम फ्रॉम द सी. त्याचं कारण काय, कोणताही शत्रू, कुठलाही शत्रू कोणत्याही दिशेने त्या शहरावर आक्रमण करू शकत नाही. आणि म्हणून त्या ट्रोजन्सनी आपल्या ट्रॉय शहराच्या सभोवताली एक प्रचंड मजबूत स्ट्रॉंग अशी भिंत बांधली. द वॉल वॉज सो ब्रॉड दॅट पीपल कुड स्टँड अँड सीट अँड वॉक ऑन इट. ती भिंत इतकी स्ट्रॉंग होती, एवढी ती ब्रॉड होती की सहजपणे लोक त्याच्यावरती बसायचेत, चालायचेत, उभे राहायचेत, अशी ती भिंत. द ग्रेट गेट्स स्टूड ओपन अँड पीपल कुड गो टू द शी शोर आउटसाइड अँड कम इन ॲज दे प्लीज्ड. आणि अशा शहराला एकच भला मोठा डोर, गेट, दरवाजा, त्यातून ट्रोजन्स बाहेर जायचेत आणि समोर समुद्राचं जे सुंदर प्लेझंट असं वातावरण आहे, दृश्य आहे, ते पाहून ते परत आपल्या शहरात यायचे. बट इन टाइम ऑफ वॉर द गेट्स वूड बी क्लोज्ड. जेव्हा केव्हा
वॉर व्हायचं, युद्ध व्हायचं, तर पटकन ते शहराचं ते गेट बंद व्हायचं. अँड देन द सिटी वॉज लाईक अ स्ट्रॉंग फोर्ट्रेस, क्वाईट सेफ फ्रॉम ऑल अटॅक. आणि अशा पद्धतीने ते शहर संपूर्णपणे क्वाईट सेफ होतं. फोर्ट्रेसचा अर्थ आहे, हे बा शब्द, फोर्ट्रेसचा अर्थ तटबंदी असलेली जागा, स्ट्रॉंग अशी जागा ती. प्रोटेक्टेड बाय द वॉल्स सराउंडिंग इट ॲज वेल ॲज बाय द हिल्स बिहाइंड. मागे टेकड्या, पुढे समुद्र आणि शहराच्या अवतीभोवती मजबूत अशी तटभिंती, स्ट्रॉंग वॉल. आणि अशा पद्धतीने ते शहर खूप सेफ होतं. नेक्स्ट पॅरेग्राफ डिअर स्टुडंट्स. पहा इथे प्रश्न आहे, हाऊ वेअर द ट्रोजन्स प्रोटेक्टेड ड्युरिंग वॉर टाईममध्ये कशा पद्धतीने ट्रोजन्स आपल्या शहराचं प्रोटेक्शन करायचे. काय करायचे ते, दे जस्ट क्लोज द डोर गेट and behind that city there was a hill protected by the walls surrounding it as well as by the hills behind. पहा पुढचा पॅरेग्राफ. Thus Troy was a strong city. अशा पद्धतीने हे शहर खूपच मजबूत शहर, strongly protected by its walls and strongly defended by its brave soldiers. विद्यार्थी मित्रांनो, शहर हे खूप मजबूत, खूप सेफ होतं. कशामुळे? स्ट्रॉंग सिटी होती. कशामुळे? स्ट्रॉंगली प्रोटेक्टेड बाय इट्स वॉल्स. पहिलं कारण आहे, शहराच्या सभोवताली मजबूत ब्रॉड अशी तटभिंत होती. आणि दुसरं कारण आहे, स्ट्रॉंगली डिफेंडेड बाय इट्स ब्रेव्ह सोल्जर्स. त्या शहरामध्ये आपले खूप शूर योद्धे, सोल्जर्ससुद्धा होते. आणि अशा पद्धतीने वॉर टाईममध्ये यांचासुद्धा मोठा उपयोग त्या ठिकाणी व्हायचा आणि ते शहर खूप सेफ असायचं. बट ऑल द किंग्स अँड हिरोज ऑफ ग्रीस हॅड डिक्लेअर्ड वॉर अगेन्स्ट द ट्रोजन्स. एवढं असून देखील ग्रीसच्या लोकांनी, ग्रीसच्या राजांनी, त्या ठिकाणच्या हिरोजनी, योद्ध्यांनी ट्रोजन्सच्या अगेन्स्ट, ट्रोजन्सच्या विरोधात वॉर, युद्ध डिक्लेअर्ड केलं. का डिक्लेअर्ड केलं? काय कारण त्यामागे होतं? खरं पाहता ॲक्च्युअली त्यावेळेस सगळ्यांना माहिती होतं की ट्रोजन्स खूप शक्तिशाली, सामर्थ्यशाली आहेत. असं असून देखील ग्रीकच्या किंगनी, त्या ठिकाणच्या योद्ध्यांनी ट्रोजन्सच्या विरोधात युद्ध घोषित केलं. काय कारण होतं? कारण बघूया. बिकॉज पॅरिस अ प्रिन्स ऑफ ट्रॉय. बघा प्रमुख कारण काय होतं, ग्रीस लोकांनी युद्ध का पुकारलं त्याचं कारण पाहत आहोत. पॅरिस अ प्रिन्स ऑफ ट्रॉय, ट्रॉयचा राजपुत्र, त्याचं नाव आहे पॅरिस, हॅड परसुएडेड हेलन, वाईफ ऑफ अ ग्रीक किंग मिनेलस, टू इलोप विथ हिम. पहा, हे एकमेव कारण आहे आणि ह्याच कारणामुळे ह्या दोन्ही शहरांचं, दोन्ही देशांचं, विशेषतः सुंदर असं हे शहर, वैभव संपन्न असं शहर ट्रॉय, ह्याचं नुकसान, प्रचंड मोठं नुकसान झालेलं आहे ह्या एका कारणामुळे. आणि ते कारण आहे ट्रॉयचा जो प्रिन्स आहे पॅरिस, ह्यानी ग्रीकचा राजा मेनेलस, मेनेलस वॉज द नेम ऑफ किंग ऑफ ग्रीक. मिनलस राजाची पत्नी, तिचं नाव आहे, त्या राणीचं नाव आहे हेलन. हेलन वॉज द क्वीन, हेलन वॉज द वाईफ ऑफ ग्रीक किंग मिलेनस.
त्या हेलनचं तो परस्युएट करतो. परस्युएट करणं म्हणजे मन वळवणं. टू इलोप विथ हिम. इलोप म्हणजे पलायन करणं. पलायन करणं म्हणजे प्रेमसंबंधात असताना पलायन करणं. पहा, पुन्हा समजून घ्या. ट्रॉयचा प्रिन्स पॅरिस ह्याचं आणि ग्रीकचा किंग मिलेनसची राणी हेलन यांचे प्रेम संबंध जुळलेत. आणि त्यामुळेच पॅरिसनी, त्या प्रिन्सनी हेलनला आपल्यासोबत ट्रॉय या ठिकाणी पळवून आणली. हे एकमेव कारण होतं की ज्यामुळे संपूर्ण ट्रॉयचं नुकसान झालेलं आहे, प्रचंड मोठं. ही हॅड ब्रॉट हर टू ट्रॉय. अशा पद्धतीने त्यांनी ट्रॉयमध्ये हेलनला आणलेलं आहे. द ग्रीक्स वॉन्टेड टू टेक रिव्हेंज ऑन ट्रॉय फॉर द रॉंग डन टू मिनेलस. आणि म्हणून साहजिकच ग्रीक्स लोकांनी निश्चय केला होता टू टेक रिव्हेंज. रिव्हेंज म्हणजे सूड घेणे, बदला घेणे. ऑन ट्रॉय, जे मिनेलसच्या संबंधात जे वाईट झालेलं होतं, जे चुकीचं झालं होतं, त्याचा सूड म्हणून, बदला म्हणून ग्रीक्स लोकांनी ठरवलं होतं. दे सेल्ड टू ट्रॉय अँड लेड सीज टू द सिटी. ग्रीकचे सैनिक ट्रॉयच्या दिशेने त्याच्या ट्रॉयच्या समुद्राकडे आलेत. अँड लेड सीज टू द सिटी. सीज म्हणजे वेढा घालणे. संपूर्ण शहराला ग्रीकच्या सैन्याने वेढा घातला. द ट्रोजन्स टू फॉट हार्ड अँड द सीज कंटिन्यूड फॉर 10 long years. आणि अशा पद्धतीने ट्रोजन्ससुद्धा ग्रीक सैन्यासमोर फॉट करू लागलेत. फाईटचा भूतकाळ फॉट. द सीज, ते युद्ध 10 वर्ष कंटिन्यूड फॉर 10 years long. ग्रीक आणि ट्रोजन्समध्ये अशा पद्धतीने 10 वर्ष ते युद्ध जे आहे ते सुरूच होतं. विद्यार्थी मित्रांनो, आपण एक वाक्य या ठिकाणी पाहूया आणि त्यानंतर आपण व्हिडिओ इथे थांबवणार आहोत. ते वाक्य आहे, पहा, ते वाक्य आहे, जस्ट वेट. यस, सी हियर. अ प्रिन्स ऑफ ट्रॉय हॅड परस्युएडेड हेलन. हे जे वाक्य आहे, ह्या वाक्याचं काय करायचं बघा. बिगिन विथ हेलन म्हणजे काय करायचं. हे जे वाक्य आहे, ह्या वाक्याची सुरुवात तुम्हाला हेलनने करायची आहे. हा हेलन शब्द पुढे घेऊन वाक्याला सुरुवात करायची आहे. असं जेव्हा असतं तेव्हा याला म्हणतात चेंज द व्हॉइस. तर मित्रांनो, आपण ते चेंज द व्हॉइस करूया किंवा हेलन हा शब्द जो आहे तो पुढे घेऊन वाक्य पुन्हा तयार करूया. हेलनला पुढे घेतला आपण. आता वाक्यामध्ये हॅड आहे, परस्युएडेड, याचा अर्थ वाक्यामध्ये परफेक्ट पास्ट टेन्स आहे. आणि परफेक्ट टेन्स जर असेल, मी तुम्हाला सांगितलं आहे की ऑब्जेक्टला सब्जेक्ट केल्यानंतर टू हॅवचं रूप घ्यायचं. वाक्यामध्ये हॅड आहे, तो आपण हॅड घेतला. त्यानंतर बीन, BEEN, बीन घ्यायचा. त्यानंतर V3 वाक्यातील तो या ठिकाणी आहे परस्युएडेड, तो आपण घेत आहोत. परस्युएडेड घेतला V3 म्हणून. त्यानंतर बाय लिहायचा आणि जो सब्जेक्ट आहे वाक्यातला त्याला इकडे ऑब्जेक्टच्या ठिकाणी आणायचा, तो म्हणजे अ प्रिन्स ऑफ ट्रॉय. असं याचं उत्तर या ठिकाणी आहे. पहा, अ प्रिन्स ऑफ ट्रॉय हॅड परस्युएडेड हेलन. ह्या वाक्याचं आपण व्हॉइस चेंज केलेलं आहे किंवा हेलननी वाक्याला सुरुवात केलेली आहे. हेलन हॅड बीन persuaded by a prince of Troy. Thank you, dear students. We will meet in our next video.
थँक्यू.